श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनात प्रत्येक जण आपल्याला भेटत असतोय काहीतरी कारणानं. काही जण फक्त येतात, थांबतात आणि निघून जातात, आणि काही जण येतात आणि आपल्या मनाच्या जगात घर करून जातात. जो तुम्हाला टाळतो, जो दूर पळतो, जो तुम्हाला महत्व समजत नाही, त्याच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःकडे जास्त प्रेम द्या. कारण नाती कधीही एकतर्फी धावत ठेवता येत नाहीत. मनाचा प्रवास हा नेहमी दोघांचा असतोय. आणि उलट जो तुमच्यासोबत उभा राहतो ना, जो कोणत्याही परिस्थितीमध्ये हो म्हणतो ना, तुमच्यासोबत राहतो ना, जो तुमच्या रडण्यात सुद्धा हात देतो, शब्द देतो, आधार देतो, तो मनानं डिमांड सारखा असतोय. आणि म्हणून श्रोते हो, अशा व्यक्तींना कधीही सोडू नका. मानसिक शांती, आदर आणि माझं तू आहेस हा जो भाव कोण देतो ना, त्याला पकडून ठेवलंच पाहिजे. नातं म्हणजे फक्त स्टेटस, फोटो, चॅट नाही, तर नातं म्हणजे मनाची सुरक्षा. जिथं तुमचं हृदय, तुमची भावना सेफ असते, जिथं सायलेन्स सुद्धा कम्फर्टेबल असतं. जीवन फार मोठं नाही. सांगड घालायला 2 नाही, 3 नाही, 100 माणसं मिळतात, पण साथ देणारा माणूस हा एकदाच मिळत असतोय. जो टाळतो त्याला कधी पाठलाग करू नका, आणि जो सोबत उभा राहतो त्याला कधी सोडू नका. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं. कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. 2 गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि 2 अंतःकरणातलं देवपण. हे का एकदा संपलं की माणूस संपला. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही. पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, तो अंमलात आणणं कठीण असतं. सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचं मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते. संयमानं केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात. अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शन सारखा असतो. थोडा वेळ थांबून दुखतं, पण आयुष्यभर फायदा होतो. प्रार्थनेत परमेश्वराचे फक्त आशीर्वाद आपल्या बरोबर असतात, तर प्रयत्नात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या बरोबर असतो. प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी. कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटं लागतात, पण चांगलं चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या स्थिर राहतात. परिस्थिती बदलणं शक्य वाटत नसल्यास मनस्थिती बदला. सगळं काही बदलता येऊ शकेल. अनुभव अत्यंत महान गुरु आहे, पण तो अपार गुरु दक्षिणा घेतो. आयुष्य जगण्यासाठी नुसतं विचार असून चालत नाहीत, तर सुविचार पण असावं लागतात. आपण कसं दिसतो यापेक्षा कसं असतो याला अधिक महत्व आहे. आयुष्याचा शेवट ही अंधारानं व्यापलेला असेल
तर वंशाचे दिवे हवेतच कशाला. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळं आपली मान उंचावू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतात. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल. माणूस असं बना की माणुसकी नतमस्तक होईल. शिष्य असं बना की जगाला शिकवता येईल. प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल. प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल. आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल. काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण सत्याबरोबर चालायचं बस. एक दिवस काळ आपल्या बरोबर चालेल. फक्त परिश्रम घेताना नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदानं कर्म करत राहायचं. काळ सर्व जखमा भरत नसतो, पण आपल्याला त्यांच्यासोबत कसं जगायचं हे नक्की शिकवतो. वर्तमानातून सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार दूरचं असतं. ते फक्त आश्वासन देतं. अनुभव हे जमवण्यासाठी नसतात. त्यांचा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर करायचा असतो. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठं चुकलो याचा अभ्यास करा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगलं वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हाला माणूस बनवते. अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते. यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. मनातून उतरणं आणि मनामध्ये उतरणं हे आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असतं. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता ही कधीच भासत नसते. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका. कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवत नसतात. काहीही करा, पण गुणवत्ता पूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव होता आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतमधून स्वतःशी संघर्ष करावा लागतो. माणसांच्या स्वभावाचा अंदाज ठरवायचा झाल्यास तो साध्या चपला काढून ठेवण्याच्या पद्धतीवरून सुद्धा घेता येत असतो. स्वतःच्या हातात प्रतिष्ठा ठेवावी, परंतु आपण प्रतिष्ठेच्या हातातलं होऊ नये.